सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, हा प्रयत्न आमचा असणार आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये 2600 जण महिला ज्या आहेत त्या सरकारी काम करतात, सरकारी कर्मचारी आहेत। असं आहे की लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत। त्यातनं जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आहोत। आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं, अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही देऊ। तर अशा कारणामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींचे जो हप्ता होता 11वा हप्ता हा लेट झालेला आहे आणि संपूर्ण लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू असल्यामुळे आता मे महिना आणि जून महिन्याचा हप्ता सोबत येणार का अशाबद्दलचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। जवळपास 1.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या छाननीनंतर 2652 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। या महिलांनी ऑगस्ट 2024 पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्येकी 13,500 रुपये घेतले। सरकारी कर्मचारी असलेल्या या महिलांनी 3,58,00,000 रुपये लाटले। शासकीय कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी अट सरकारनं योजनेत घातली होती, मात्र त्यानंतरही या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला। दरम्यान योजनेचे अर्ज मंजूर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता पुढील अपडेट कोणती येणार आणि यामध्ये असं सुद्धा लक्षात आलेलं आहे की आता जो तुमचा मे महिन्याचा हप्ता होता 1500 रुपये आणि 12वा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता हा तुम्हाला सोबत मिळणार, म्हणजे 3000 रुपये संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशाबद्दलची सुद्धा अपडेट आलेली आहे। तर आज सुट्टी असल्यामुळे उद्या संपूर्ण लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मिळणार का आणि तुमचे जे राहिलेले हप्ते आहे म्हणजे मे महिना आणि आता येणारा जो जून महिन्याचा हप्ता आहे हा सोबत देणार का याबद्दलची अपडेट उद्या संपूर्ण लाडक्या बहिणींना मिळणार अशाबद्दलची आशा आहे। तरी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्याही महिला पात्र आहेत त्यांना त्यांचा राहिलेला जोही हप्ता आहे हा मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण ज्या महिला फक्त गव्हर्नमेंट सर्वंट होत्या त्यांचाच हप्ता बंद झालेला आहे, बाकी संपूर्ण लाडक्या बहिणींचा हप्ता हा सुरूच राहणार आहे। उद्या अदितीताई तटकरे याबद्दलची घोषणा करणार आणि तुमचा जो हप्ता आहे हा तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार। तरी संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।